नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता बघा बाजारामध्ये खूप छान अशा कैऱ्या यायला लागल्यात की नाही. मग आज त्याच्यापासूनच आपण मस्त आंबट अशी रेसिपी करत आहोत बरं का. अगदी वर्षभर खराब होत नाही, पण तितके दिवस ही रेसिपी राहतच नाही बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा इथं 2 मी कच्ची कैरी घेतलेली आहे. स्वच्छ अशी धुवून घेतले आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतले बघा. आता कैरींचं वजन सांगायला गेलं तर अर्धा किलो म्हणजेच की 500 ग्रॅम इतक्या ह्या कैऱ्या आहेत बघा. आता बघा कैरीच्या देठाचा जो भाग असतो का नाही तो पहिल्यांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि कैरीच्या वरची सालं काढून घेतलेली आहेत. आता ही कैरीच्या वरचे सालं काढून घेतलेले टाकून द्यायचे नाहीत बरं का. त्याच्यावरती मीठ मसाला घालून तुम्ही खाऊ शकता. खूप छान खायला लागतं बरं का. दोन्ही कैरीच्या वरचे इथं सालं काढून घेतलेले आहेत आणि आता काय करायचे आहेत ह्या कैरीच्या ना आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत बारीक बारीक. आता आतमध्ये का नाही ह्याच्या जरा कोय आहे. बरेच जण ह्याला बाटासुद्धा म्हणतात, तर आम्ही तर ह्याला कोयच म्हणतो बरं का. म्हणजेच की कैरी ही आपली ना कोवळी नाही, चांगली तयार झालेली आहे. आतमध्ये निबार अशी आपली ही कोय आहे बघा. तर ती आपल्याला कोय घ्यायची नाही. वरचा जेवढा गाभा आहे का नाही तेवढा आपण घेणार आहोत आणि का नाही बारीक बारीक आपण चिरून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल नेमकी रेसिपी तर काय सांगा. आपण ना साखर गूळ न वापरताना कैरीची कँडी करत आहोत. अगदी छान जेलीसारखी होते बरं का. म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर एकदा नक्की करणार, म्हणजे अगदी तुम्हाला मोहच आवरणार नाही, बघूनच खाऊशी वाटेल बरं का. आता हे पुढे तुम्हाला कळेलच. जमेल तितक्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या, कारण आपण हे मिक्सरला फिरवूनच घेणार आहोत. त्याच्यामुळे रफली जरी ह्या कैरीच्या फोडी करून घेतलात तरीसुद्धा चालेल. अगदी तुम्हाला वाटलंच खिसून घेतलात तरीसुद्धा चालेल. मग वरचा छान गाभा येतो. जरासुद्धा आपला गाभा हा वाया जात नाही बघा. कैरीची कँडी करण्यासाठी ना अगदी जमतेम 2-4 साहित्यामध्ये बनवून तयार होते बघा. बिघडण्यासारखं काहीच नाही. फक्त इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून ना नक्कीच करून बघा. बघा दोन्ही कैऱ्या ज्या आहेत ना त्या चिरून इथं घेतल्यात. आता मोठं मिक्सरचं जार घेऊयात आणि ह्या केलेल्या कैरीच्या फोडी ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये बघा काही पुदिन्याचे पाणी घालणार आहे. तर एक साधारण मूठभर इतका पुदिना छान निवडून स्वच्छ असा धुवून घेतला आहे बघा आणि इतका पुदिना वापरणार आहे. अगदी तुम्हाला पुदिना नसेल वापरायचा, तुमच्याकडे नसेल, नाही घेतला तरीसुद्धा चालेल, पण एक फ्लेवर चव छान येते म्हणून इथं मी पुदिन्याचा वापर केला आणि मिक्सरला ना एकदा फिरवून घेतलं बघा. आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला जमेल ती इतकी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघा. पाणी घातल्यामुळे ना छान एकदम बारीक पेस्ट होते बघा. मिक्सरला एकदा फिरून जमेल तितकी बारीक पेस्ट केली. किती जरी बारीक आपण पेस्ट केली ना तरीसुद्धा एखादा मोठा तुकडा असा राहतोच बघा कैरीचा. त्याच्यामुळे आता इथं काय करायचं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. खाली एक भांडं ठेवलं आहे आणि पुरण चाळण्याची आपल्याकडे चाळण असते का नाही त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतलं आहे आणि आता आपण हे गाळून घेणार आहोत. अगदी 1 ते 1.5 मिनटामध्ये गाळून होतं. बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही बघा. अगदी सहजपणे होतं बघा. अगदी पूर्णपणे हे गाळून झालं आणि वर बघा छोटे छोटे इथं तुकडेसुद्धा दिसत असेल तुम्हाला. आणि हा चोथा आहे ना तो आपण वेगळा करून घेणार आहोत. मला सांगितलं होतं बघा आपण ना ह्या कैरीची कँडी करत आहोत, किंवा तुम्ही ह्याला अगदी जेलीसुद्धा म्हटलात ना तरीसुद्धा चालेल. मग जेली कशी असते एकदम सॉफ्ट मऊसूत, त्याच्यासाठी नाही तर गाळून घेणं आवश्यकच आहे बरं का. आणि बघा आता एकसारखी मस्त अशी पेस्ट झालेली आहे. जरासुद्धा ह्याच्यामध्ये छोटे मोठे तुकडे नाही राहिले, एकसारखी ही पेस्ट झाली. आता तयार केलेली जी आपण कैरीची पेस्ट होती ना एका पॅनमध्ये काढून घेणार आहोत. बघा ज्यावेळेस कैरी मिक्सरला वाटून घेतली त्यावेळेस पाणी वापरलं होतं. कमी पाणी वापरायचं बरं का, कारण ना पुढे ना शिजायला खूप वेळ लागतो म्हणून. आता बघा तयार केली पेस्ट इथं पॅनमध्ये काढून घेतली का नाही. तुम्हाला सांगितलं होतं आपण गूळ साखर वापरणार नाही, तर इथं अर्धा कप नाही इतकी खडीसाखर वापरलेली आहे. चवीसाठी अर्धा चमच इतकं काळं मीठ आणि थोडंसं काळं मिरी पावडर घातलेलं आहे बघा. आता हे सर्व मिसळून घेऊयात. हा पॅन का नाही आपल्याला गॅसवरती नेऊन ठेवायचा आहे. इथं बघा जी मी खडीसाखर वापरली ती अख्खीच वापरली, त्याची काय पावडर वगैरे करून घेतलेली नाही. वाटलंच तुम्हाला तर एकदा मिक्सरला फिरून पावडर करून घेतला तरीसुद्धा चालेल, पण आता आपण गॅसवरती हा पॅन ठेवून शिजवून घेणार आहोत. मग तर तशी ही खडीसाखर वितळली जाते बघू शकता. इथे गॅस हा बारीक ठेवला आहे बघा आणि काही नाही आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे बघा. जशी आपली खडीसाखर वितळ जाईल तसं हे मिश्रण पातळ होते बघा. साखर आणि गुळाच्या तुलनेमध्ये ना खडीसाखर ह्याच्यामध्ये गुणधर्म चांगले असल्यामुळे पोटाला थंडावा देणार आहे, त्याच्यामुळे इथं मी खडीसाखर वापरली. अगदी तुम्ही साखर वापरलात गूळ वापरलात तरीसुद्धा चालेल. आता बघा जसं इथं मी परतत आहे तसंच हे तुम्हाला पातळ दिसत असेल, म्हणजेच की आपले खडीसाखरेचे जे मोठे खडे होते ना ते अगदी छान वितळलेत बघा आणि ह्याला छान उकळी आले. हे शिजत आहे. अगदी ह्याला हलका घट्टपणा येऊसपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं बघा. कच्चं ठेवायचं नाही. तुम्हाला हे परफेक्ट झालं आहे कसं ओळखायचं ते मी पुढे दाखवतेच बरं का. बाकी काहीच करायचं नाही, फक्त तुम्हाला गॅसवरती हा पॅन ठेवून सतत हलवत राहायचा आहे.
आता अशी कैरीची ही कँडी किंवा ही आपण जेली करत आहोत त्याच्यासाठी ना शक्यतो करून कॉर्नफ्लॉवरचा वापर करतात. म्हणजे कॉर्नफ्लॉवरनी घट्टपणा लवकर येतो आणि शिवाय अगदी मऊ लुसलुशीत अशी ना ही आपली जामसारखी कँडी होते. पण इथं बिलकुलसुद्धा मी कॉर्नफ्लॉवरचा वापर केला नाही. सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. अगदी नवीन पद्धत आहे बरं का. म्हणजे अगदी साहित्यसुद्धा कमी आहे आणि परफेक्ट अशी तुमची ही कँडी होणार आहे बरं का. बघा अगोदर किती पातळ होतं आणि आता बघा घट्टपणा यायला लागला आहे का नाही ह्याला. गॅस बारीकच ठेवलेला आहे, वाढवायचा तुम्हाला बिलकुलसुद्धा नाही. असं घट्ट झालं आहे आणि एका ठिकाणी ह्याचा गोळा होतो आहे बघू शकता इथे मस्त असा. आता इथं बघा, इथं रंग ना थोडंसंच बदललेला आहे, काळसर असा आलेला आहे. अगदी तुम्ही अशाच रंग आवडत असेल असाच रंग ठेवलात ओरिजिनल तरीसुद्धा चालेल. पण आपण ही कच्च्या कैरीची कँडी करत आहोत किंवा जामवडी, तर छान रंग यावा ना ह्याच्यासाठी थोडंसंच माझ्याकडे हिरवा रंग होता म्हणून अगदी किंचितच बघा मी हिरवा रंग वापरला आहे. पण तुम्ही घरी खाण्यासाठी करत असाल बिलकुलसुद्धा न वापरता केलात ना तरीसुद्धा चालेल. पण रंग वापरल्यामुळे ना दिसायला अगदी छान दिसते. पुढे तुम्हाला दाखवतेच. कलर हा शेवटी वापरायचा. आणि बघा आता ह्याचा गोळा झाला का नाही, हे घट्ट झालेलं आहे. मग इथं गॅस बंद करून घ्यायचा ह्या स्टेपला येऊसपर्यंत. आता हे परफेक्ट झालं आहे असं ओळखायचं. आता खाली एक डिश घेतले आणि त्याला इथं तूप लावून घेत आहे. अगदी तेल लावून घेतला तरीसुद्धा चालेल. आणि आपण जे तयार केले मिश्रण होतं ना ते घालून घेणार आहोत. बघा ह्या स्टेजला येऊसपर्यंत का नाही आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. बघा घट्टपणा कसा आलेला आहे ह्याला. जरासुद्धा ह्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरलेला नाही. तुम्ही म्हणाल जरासुद्धा कॉर्नफ्लॉवर वापरलेला नाही मग ह्याची तयार होते का कँडी किंवा जामवडी. तर हो, तुम्हाला मी पुढे दाखवते. म्हणजे एकदा तुम्ही केलात ना तर तुमचासुद्धा विश्वास बसेल. आता बघा सगळीकडे ना असं पसरून घ्यायचं आहे बस, बाकी काहीच करायचं नाही. छान एकसारखं पसरून घ्यायचं आहे. आता ह्याच्या जेली कशी असते तशा मी वड्या करणार आहे. पण तुम्हाला जर रोल करायचं असेल, आंबा पापडी करायची असेल मग मात्र ना हे मिश्रण पातळ पातळ असं ताटाला लावून घ्या. जे छान तुमची ना कैरीची वडी अशी होईल. पण इथं मी जेली करत असल्यामुळे ना जाडच असं थर पसरून घेतला होता. आणि बघा घरामध्येच ना 2 दिवस सुकून घेतलेला आहे. अगदी उन्हामध्ये सुकून घेतला तरीसुद्धा चालेल. म्हणजे तुम्हाला ह्याला बोट लावून बघायचं आहे. जरासुद्धा हाताला चिटकत नाही असं वाटलं म्हणजे हे तयार झाले समजायचं. अगदी तुम्ही उन्हामध्ये सुद्धा सुकून घेऊ शकता. पण मी इथे घरामध्ये सुकायला ठेवलं होतं बघा. फॅनच्या हवेखाली ना 2 दिवस छान प्रकारे सुकलेलं आहे. बोट लावून बघितलं तर कडक वाटते वरची बाजू, म्हणजे हलकी सॉफ्ट, मिश्रण हाताला चिटकत नाही. मग हे तयार झालं समजायचं. बघा पहिल्यांदा कडा सोडून घ्यायच्या आणि नंतर हे उचलून घ्यायचं. वाव, बघू शकता किती अगदी सहजपणे निघते. जरासुद्धा मध्येतनं तुटलेली नाही. बघा तुमचासुद्धा विश्वास बसत नसेल बघून. आणि दिसायला बघा किती छान दिसते. रंग देखील बघा अगदी किती सुरेख आलेला आहे. आणि बघा जे काट जे कापले ना आता मी पटकन खाऊन बघितले. इतके चवीला पण भारी झाले ना, आंबट गोड. खरंच तोंडाला चव नसेल, काहीतरी पटकन चटपटीत असं खायचं असेल ना नक्की तुम्ही एकदा बनवा आणि वर्षभर खाऊ शकता. पण खरं सांगायला गेलं तर ही वर्षभर राहतच नाही बरं का. येता जाता लगेच सगळेजण खाऊन ना संपवतात. अगदी कोणाला खायला दिलं ना ते सुद्धा प्रेमात पडतील आणि तोंडाला चव इतके छान झाले. आता बघा इथं ना मी तुम्हाला सांगितलं होतं जेलीसारखे मी इथं वड्या करणार आहे ह्याच्या. त्याच्यामुळे ना इथं मी ह्याच्या वड्या पाडून घेतल्यात अगदी चौकोन आकारामध्ये. वाव, बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतात. आणि वरून बघा खडीसाखर ना मिक्सरला बारीक फिरून घेतली आणि चाळणीमध्ये घालून ना सगळीकडे अशी भुरभुरून घेतली बघा. पुन्हा पलटी करून ना त्या बाजूला सुद्धा ही खडीसाखरची पावडर ना अशी भुरभुरून घेतली. आणि वाव, बघू शकता दिसायला किती सुंदर दिसते. खायला देखील तितकीच भारी लागते बरं का. अगदी मुलांना सुद्धा फार आवडते. मस्त अगदी जेली कशी असते ना आपली अगदी तशी होते बघा. बिलकुलसुद्धा चिकट चिवट होत नाही. मस्त कैरीची आंबट गोड अशी वडी होते. आता इथं मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा चिकट चिवट तुम्हाला कुठे दिसते काय, ही तर समजतच असेल रिझल्ट तुम्हाला. म्हणजे अगदी नरम मुलायम शिवाय ना रसरशीत अशी ही आपली ना वड्या तयार होतात. अगदी तुम्ही ह्याला कैरीची कँडी म्हणू शकता, कैरीची आंबट गोड वडी म्हणू शकता किंवा कैरीची जाम वडी म्हणू शकता. नक्की काय नाव सुचवाल तुम्ही मला कळवा. मस्त एखाद्या काचेच्या बर्रीमध्ये ठेवून ना अगदी वर्षभर खराब होत नाही. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.